नमस्कार. जय महाराष्ट्र. देऊळगाव राजा बसस्थानक बनले खाजगी वाहनांचा अड्डा. बसस्थानक परिसरात बेशिस्त पार्किंगचा वाढता त्रास. प्रवासी, चालक व नागरिक त्रस्त. प्रशासनाने तातडीने कारवाई करण्याची मागणी. देऊळगाव राजा शहरातील बसस्थानक परिसरात खाजगी वाहने मोठ्या प्रमाणात उभी केली जात असल्याचे बसस्थानकाला वाहनतळाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. बस, प्रवासी आणि खाजगी वाहनांची गर्दी वाढल्यामुळे वाहतुकीचा प्रश्न निर्माण होत असून प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. बसस्थानक हे प्रवाशाच्या सोयीसाठी असतानाही परिसरात दुचाकी, चारचाकी तसेच इतर खाजगी वाहने अस्तव्यस्तपणे पार्क केली जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे बस ये-जा करताना चालकांना अडथळ्याचा सामना करावा लागत असून बसमध्ये चढताना आणि उतरताना प्रवाशांनाही अडचणी निर्माण होत आहेत. विशेषतः गर्दीच्या वेळेस बसस्थानक परिसरात वाहनांची मोठी गर्दी होते. काही वाहनाचे दीर्घकाळ एकाच ठिकाणी उभे राहत असल्याचे उपलब्ध जागा कमी पडते. परिणामी बसस्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ वाहतूक कोंडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नियमबाह्य पार्किंगला आळा घालण्याची मागणी. बसस्थानक परिसरात खाजगी वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था निश्चित करावी. तसेच बसच्या मार्गात किंवा प्रवाशाच्या ये-जा करण्याच्या ठिकाणी वाहने उभी करण्यावर कारवाई करावी, अशी मागणी नागरिक व प्रवाशांकडून होत आहे. वाहतूक पोलीस व संबंधित बसस्थानक प्रशासनाने नियमित पाहणी करून बेशिस्त पार्किंगवर नियंत्रण आणावे. आवश्यक ठिकाणी नो पार्किंग फलक, पार्किंगची निश्चित जागा आणि वाहनतळाची व्यवस्था करावी, अशी मागणी पुढे येत आहे. प्रवाशाच्या सुरक्षिततेचा प्रश्न. बसस्थानक परिसरातील वाढत्या वाहन गर्दीमुळे केवळ वाहतूक कोंडी नव्हे तर प्रवाशाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी आणि लहानांना गर्दीतून मार्ग काढताना अडचणी येत आहेत. शहरातील महत्त्वाच्या सार्वजनिक वाहतूक केंद्रांच्या शिस्तबद्ध स्वरूप देण्यासाठी संबंधित विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात. बसस्थानक खाजगी वाहनांचा अड्डा न बनता प्रवाशांसाठी सुरक्षित आणि सुटसुटीत व्हावे, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.